शनिवार असल्यामुळे नॉनव्हेज कोणी खात नाही म्हणून आज भेंडीची भाजी बनवली होती। तर सगळ्यात प्रथम तेल तापवलं, मग भरपूर लसूण टाकलं, मग जिरं टाकलं आणि त्याच्यानंतर व्यवस्थितपैकी पळून घेतलेलं होतं। मग कांदा आणि मिरचीच्या फोडणीवरती फक्त भेंडीची भाजी बनवली होती। तसं तर भेंडीची भाजी खूप सोपी आहे, कोणाला दाखवायची गरज नाही रेसिपी, तरी पण असं वाटलं मला की दाखवावं, चला बाबा चुलीवरती बनवतीये म्हणून। तर आणि मेन म्हणजे काय, रोजच्या रोज आम्ही मच्छी मटण वगैरे काही ना काहीतरी चालूच असतं आमचं, पण शनिवार असल्यामुळे काय खाणं शक्य नाही झालं। आणि इथे बाजूला मंदिरसुद्धा आहे मारुतीचं, पंचमुखी हनुमानाचं मंदिर आहे, जिथे 5 प्रदक्षिणा घातल्यावरती इच्छापूर्ती होते म्हणे। आणि स्वयंभू मारुतीचं मंदिर आहे, तर तुम्ही जर दापोलीला येणार असेल तर स्वयंभू मारुतीच्या मंदिराला नक्कीच विजिट करा। मी सुद्धा एका नवस मागितला होता गेल्या वर्षी, तो पूर्ण झालेला होता। नवस लगेच 15 दिवसात पूर्ण झाला होता। जर मन स्वच्छ असेल आणि श्रद्धा पक्की असेल तर नवस हा नक्कीच वेळेवर पूर्ण होतं। तर तुम्हाला कशी वाटली ही भेंडीची रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा, आणि कोकणातली कुठली रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंट करून सांगा बरं का।